सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो जसं तुम्ही थंबनेल वाचलं असेल, इंडिया वर्सेस बांगलादेश फर्स्ट टेस्ट चेन्नईमध्ये जी झाली त्याचा आपण रिव्ह्यू करणार आहोत. सो बेसिकली या टेस्ट सुरू व्हायच्या आधीच खूप खूप हाईप होती या टेस्टची, कारण विराट कोहली, रोहित शर्मा, बुमराह, अश्विन, जडेजा या सगळ्यांचा खूप दिवसानंतर टेस्ट फॉर्मॅटमध्ये ओव्हरऑलच टीम इंडियाचा कमबॅक होणार होता. त्याच्यामुळे ही टेस्ट थोडी स्पेशल होती आणि त्यातून अश्विनसाठी स्पेशल होती, कारण ती त्याच्या होमग्राऊंडवर होती, चेपॉक स्टेडियम इन चेन्नई. सो त्याच्यामुळे त्याच्यासाठी पण खूप इम्पॉर्टंट हे होती. सो टॉस जिंकला बांगलादेशनी. इंडियाचा थोडा जिथे कोलॅप्स 144 फॉर 6 दिसला, तिथे मग टीम इंडियाचे दोन खूप लेजंडरी ऑलराऊंडर्स अश्विन आणि जडेजा यांनी त्यांच्या काय म्हणतात त्याला, त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांचं अबिलिटी, त्यांचे स्किल सेट सगळं वापरून इंडियाला रिस्पेक्टेबल टोटलला जाऊन नेऊन पोचवलं. आणि त्याच जी टोटल इंडियाने केली ती खूप भारी होती आणि ज्याचा आन्सर बांगलादेशकडे नव्हतं. आणि बांगलादेशची जेव्हा बॅटिंगची इनिंग सुरू झाली, देवर कम्प्लिटली लॉस. बुमराहनी पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घेतले, आकाशदीपनी एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट घेतले, दोन्ही क्लीन बोल्ड घेतले आणि त्याच्यानंतर देअर वॉज नो कमिंग बॅक फॉर बांगलादेश टीम इन द टेस्ट मॅच. आणि नंतर जेव्हा आपली सेकंड इनिंग आली तेव्हा 2 ऑफ द यंगेस्ट क्रिकेटर्स, द फ्युचर ऑफ इंडियन क्रिकेट, शुभमन गिल आणि रिषभ पंत या दोघांनी एकदम काय म्हणतात काम कंपोजर ठेवून एकदम क्लासिक इनिंग्स खेळल्या. आणि स्पेशल मेन्शन म्हणजे रिषभ पंतचं स्पेशल मेन्शन, काय क्लासिक इनिंग्स, म्हणजे काम कंपोजर, ही वॉज इन इट. म्हणजे खूप लाईक 400 का 600 दिवसांनी तो टेस्ट मॅचमध्ये कमबॅक करतो त्याच्या ॲक्सिडेंटनंतर, जो खूप डेंजर होता. तो म्हणजे खूपच वियर्ड सिच्युएशन होती सगळ्या इंडियन फॅनसाठी किंवा ओव्हरऑल वर्ल्डमधल्या सगळ्याच क्रिकेटिंग फॅन्ससाठी. आणि ह्या इनिंगमध्ये एक वेगळीच गोष्ट घडली, ती म्हणजे विराट कोहलीचा काय म्हणतात अनइंटेन्शनल विकेट. म्हणजे कोहलीने खरं म्हणजे पर्सनली मला वाटतं कोहलीने रिव्ह्यू घ्यायला पाहिजे होता, पण ब्रो ही ठीक आहे. मग त्याच्यात मी काय फारसं डीप जाणार नाही, पण आय वूड क्वेश्चन अंपायर की रिचर्ड केटलबर्ग, तो नेहमीच आपला पनौती आहे, त्याच्याबद्दल खूप मीम्स झाले, ऑल दॅट स्टफ. त्याच्यामुळे दॅट वॉज क्वाईट कॉन्ट्रोवर्शियल. आणि 4th इनिंग्स प्युअर डॉमिनेशन टीम इंडियाकडनं. ॲशन्ना बॅक इन द बॉलिंग, एकदम क्लासिक 6 विकेट्स, टिपिकल स्पिनर ट्रॅक होता चौथ्या दिवशी आणि एकदम क्लीन क्लिअर विकेट्स दोघांनी घेतल्या. जडेजा 3 विकेट घेतल्या, अश्विननी 6 घेतल्या. सो इंडिया हॅज वन द फर्स्ट टेस्ट विच वॉज इन चेन्नई आणि द सेकंड टेस्ट विल बी हेल्ड इन कानपूरमध्ये टेस्ट मॅच आहे. सो ती पण खूप इंटरेस्टिंग होईल. बघू, होपफुली किंग कोहलीचा कमबॅक, रोहित शर्माचा कमबॅक, या सगळ्यांचे कमबॅक दिसतील. सो होप गाईज तुम्हाला रिव्ह्यू आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.